महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तुरळक पाऊस पडतोय, पण काही ठिकाणी अजूनही पावसाने दडी मारली आहे। नेमका पुढच्या कालावधीमध्ये पाऊस कसा असणार आहे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत पुणे वेधशाळेचे हवामानशास्त्रज्ञ डॉक्टर SD सानप आहेत। सर, पावसाने दडी मारली आहे पुण्यासह काही जिल्ह्यांमध्ये। पाऊस जसा एक्सपेक्टेड होता तो दिसत नाहीये, पण येत्या काळात हे चित्र बदलू शकेल। राईट। आता मागे 4-5 दिवसांपूर्वी मान्सूनने पूर्ण महाराष्ट्र कव्हर केला होता आणि मान्सूनचे वारेसुद्धा आहेत, परंतु ते वीक असल्यामुळं पूर्ण सर्वदूर पाऊस पडताना दिसत नाही। बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतो आहे, परंतु तो काही ठिकाणी जास्त आहे, काही ठिकाणी कमी आहे, किंवा त्याचं प्रमाण प्रॉपरली नाही, असं एकंदरीत चित्र आहे। पण 2 ते 3 तारखेनंतर 2 जुलै 3, 4 आणि 5 ह्या तारखांमध्ये सर्वदूर महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि चांगला पाऊस होण्याची शक्यता त्या पिरियडमध्ये आहे, असं एकंदरीत आहे। ओके सर, विंड फ्लो काय सांगतोय सध्या? राईट। आता जर आपण बघितलं तर हे जे मान्सूनचे वारे आहेत ते अजून थोडेसे स्ट्रॉंग झालेले आपण बघतोय अरबी समुद्रामध्ये, आणि ते अजून स्ट्रॉंग होण्याचे चान्सेस येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये आहे। आणि अराऊंड 3-4 तारखेला किंवा 3 तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र बनण्याचे चान्सेस आहेत, आणि ते बनल्यानंतर मान्सूनच्या वाऱ्यांची गतीसुद्धा जास्त वाढते आणि त्याची मूवमेंट जसजशी पश्चिमेकडे असेल तसं आपल्याकडे पाऊस पडण्याचे चान्सेस आहेत। म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की 3 नंतर 4-5 दिवस, 3 जुलैनंतर 4-5 दिवस चांगली रेनफॉल ॲक्टिव्हिटी किंवा चांगला पाऊस महाराष्ट्रावर पडण्याची शक्यता आहे। सर, पश्चिमेच्या वाऱ्यांचा आपण बघतोय तर इम्पॅक्ट स्ट्रॉंग दिसतोय। जिल्ह्यांवर याचा कसा परिणाम होईल? काही येलो ग्रीन वॉर्निंग्स आपण कुठल्या जिल्ह्यात? राईट। आता आपण 5 दिवसांचा येणाऱ्या 5 दिवसांचा जर अंदाज बघाल तर मागील 24 तासांमध्ये आपल्याला असं दिसून आलेलं आहे की पुणे आणि मुंबईचे जे घाट एरियाज आहेत आसपासचे, तिथे हेवी रेनफॉल किंवा आपण मुसळधार पावसाची नोंद झालेली आपल्याला दिसून येते। त्याचबरोबर कोकण किनारपट्टीवर सुद्धा काल चांगल्या प्रकारे पाऊस पडलेला दिसून आलेला आहे, आणि आपण इथून बघत आहोत की मान्सूनचे वारेसुद्धा खूप स्ट्रॉंग होताना दिसत आहेत, आणि त्यामुळं येणाऱ्या 5 दिवसांमध्ये कोकण किनारपट्टीसह घाटमाथ्यावर सुद्धा चांगल्या पावसाची शक्यता आहे। आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट आहे। काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो, काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचे चान्सेस आहे। एस्पेशली 3 तारखेनंतर जसं मी म्हणालो, आपला जो कोकण किनारपट्टी घाटमाथ्यांसह उर्वरित महाराष्ट्रामध्ये सुद्धा चांगल्या पावसाची शक्यता आहे। ज्या ठिकाणी आपण हे ढगांचं सिम्बॉल बघतोय त्या ठिकाणी मुसळधार पाऊस किंवा जोरदार पावसाची शक्यता आहे। सर, आपण जर बघितलं 29-30 तारखेला हिरवा पट्टा जो आहे जिथे नो वॉर्निंग आहे, पण कालांतराने 1, 2 आणि 3 हा पट्टा आहे तो पूर्णपणे येलो अलर्ट मधून आहे। त्यामुळे निश्चित एक समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता आहे। आता हे 3 पर्यंतच अंदाज आहे आपला 5 दिवसांचा। उद्या परवाच्या अपडेट्समध्ये तुम्ही बघाल की त्यामध्ये अजून इम्प्रूव्हमेंट झालेली दिसून येईल, आणि चांगला स्पेल आपण 2 तारखेपासून किंवा 3 तारखेपासून जुलैच्या बघू शकतो। खूप धन्यवाद सर। आपण बघतोय की जून महिन्यात जो समाधानकारक पाऊस अपेक्षित असतो तो बरसलेला नाही, त्यामुळे जुलै महिन्याचे पहिले 3 दिवस जे आहेत ते पावसाचे आहेत। कारण पूर्णपणे महाराष्ट्राला जरी आत्तापर्यंत मान्सून पोचला असला तरी सुद्धा मुसळधार पावसाची अपेक्षा जी आहे ती शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना आहे। त्यामुळे येत्या 1 ते 3 जुलैपर्यंत सर्व दूर पाऊस पडेल अशी अपेक्षा आणि अशी शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे।